गेल्या 2 ते 3 दशकांपासून देशी गोपालनाकडे पाठ फिरवलेले शेतकरी आता हळूहळू या व्यवसायाकडे पुन्हा वळू लागलेत. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या परिते गावचे दादासाहेब देशमुख देखील खिलार गायींचं संगोपन करतात. देशी गायींमुळे रासायनिक खतांवरील जवळपास 4 ते 5 लाखांचा खर्च वाचलाय. आज आपण दादासाहेब देशमुखांच्या शेतीपूरक देशी गोपालनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत. दुष्काळी माढा तालुक्यातल्या परिते गावात दादासाहेब देशमुखांची 70 ते 80 एकर कोरडवाहू शेती आहे. यापैकी पाण्याची सोय झाल्यावर निम्म्या क्षेत्रावर ते बागायती पीक घेतात. शेतीचं क्षेत्र मोठं असल्यानं देशमुखांनी पारंपरिक पद्धतीनं खिलार गायीचं संगोपनही सुरू ठेवलंय. दुधाच्या हव्यासापोटी त्यांनी खिलार गायी संगोपन थांबवलं नाही. त्याचा आज चांगला फायदा त्यांच्या शेतीला होऊ लागलाय. लहान मोठे मिळून 55 जनावर आहेत. तर माझं एक उद्दिष्ट आहे की पुढच्या वर्षी 100 झाली पाहिजे. आणि मी मादी जी आहे ती घरीच ठेवतो आणि खोंडांची फक्त विक्री करतो. तर त्यापासून मला वर्षाकाठी 4-5 लाख रुपये मिळतात. सध्या देशमुखांकडे 25 एकरांवर डाळिंब आणि 5 एकरांवर द्राक्षाचं पीक आहे. या दोन्ही पिकांच्या रासायनिक खतांवरही खर्चात त्यांची 3 ते 4 लाखांची रक्कम वाचते. तर कोरडवाहू शेतीतल्या रासायनिक खतांवरील लाख ते 1.5 लाख रुपये मिळून 5 लाखांची वार्षिक बचत त्यांना साधता येते. त्याचं गोमूत्र स्लरी पूर्ण शेताला वापरतो. त्यापासून पाळेकर सरांनी सांगितल्यासारखं त्यांचं शिबिर अटेंड केलं. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जीवामृत घनामृत आठवड्यातनं एक स्प्रेवरनं घेतो, एक वेळेस खालनं सोडतो. त्यासाठी आम्ही ट्रॅक्टरवर गाडा तयार केला आहे, स्प्रेसाठी ब्लोअर तयार केला आहे. दादा देशमुखांनी नैसर्गिक शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकरांच्या शिबिरात देशी गायींच्या शेणापासून शेती कसण्याचं प्रशिक्षण घेतलंय. त्याचाही देशी गायींच्या संगोपनाला फायदा झालाय. आज त्यांच्याकडे गायी आणि खोंड मिळून 35 जनावरं आहेत. दरवर्षी 4 ते 5 लाख रुपयांचं खोंड विकतात. वर्षाला एक 20-22 गाय काय 7-8 कालवड होते, 10-12 खोंड होते. त्या खोंडाची विक्री आम्ही 20,000पासून 40,000पर्यंत एक नग जातो. कार्तिक वारी पंढरपूरची मोठी यात्रा असते, तिथं लांब लांबचे व्यापारी येतात. कर्नाटक, नगर, पुणे, मुंबई. आणि ते खोंड विकत घेते. त्यापासून आम्हाला एक 4-5 लाख रुपये कार्तिक वारीला वर्षाकाठी मिळतात. दादा देशमुख दर महिन्याला 10,000 रुपये किमतीचं गाईचं तूप विकतात. तर खोंडांच्या विक्रीतून त्यांना 5 लाख रुपये मिळतात. तर रासायनिक निविष्ठांवरील 4 ते 5 लाख रुपये वाचवतात. अशा प्रकारे 35 देशी गायी त्यांना वार्षिक 10 लाख रुपयांची आमदनी मिळवून देतात. त्यामुळे देशी गायी आर्थिकदृष्ट्या किती जास्त फायदेशीर आहेत हे देशमुखांनी दाखवून दिलंय. विशेष म्हणजे देशी गायींच्या शेण गोमूत्रांच्या मदतीनं पिकवलेल्या शेतमालाची मागणी देखील हळूहळू वाढतीये. त्यामुळे शेतमालाला भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल याची खात्री देखील वाढली आहे. माझ्या शेतीमध्ये द्राक्ष डाळिंब आहे. 5 एकर द्राक्ष आहे, 25 एकर डाळिंब आहे. या देशी जनावराच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून आम्ही स्लरी तयार करतो. 8 दिवसातून एक वेळा बागांना स्लरी टाकतो आणि गोमूत्राचा सुद्धा स्प्रे घेतो. 5 मिलीनी 1 लिटर पाण्याला टाकून द्राक्ष डाळिंबीला स्प्रे घेत असतो. त्याचा सुद्धा आम्हाला चांगला फायदा दिसून येतोच. काळोखी राहते, नंतर कमी लागतं. देशमुखांनी गायींसाठी मुक्त संचार पद्धतीचा गोठा देखील केलाय. कोरडवाहू तसंच बागायती शेतीमधून गायींच्या ओल्या आणि सुक्या चाऱ्याची लागवड केली जाते. तर शेतातून निघणाऱ्या टाकाऊ गोष्टींचा चारा बनवला जातो. त्यामुळं गोसंगोपनासाठी विशेष असा खर्च येत नाही. आमचे पहिल्यापासूनच ह्यांची परित्यात शेती होती आणि ह्यांनी परित्याला आमच्या द्राक्षी कशी पिकवायची ही ह्यांनी शिकवलेलं आहे. आणि परित्यात आता जवळजवळ 20-25% लोक द्राक्षी करायला लागलेत. आणि ह्यांनी शेती कशी करायची, द्राक्षीची डाळिंबीची असो, ह्यांनी चांगली शिकवून गावाला दिलेली आहे. आणि दुसरं ह्यांचं म्हणजे आता ह्यांनी देशी गाई पाळण्याचा ह्यांनी हेतू साध्य केला आहे. जवळजवळ 30-40 देशी गाई पाळल्या त्या. या देशी गाईपासून त्यांनी
शेतीसाठी शेणखत आणि गोमूत्र ह्याचा उपयोग करून रासायनिक खतं न वापरता ही गाईच्या शेणखत आणि गोमूत्रावर शेती करायची ही ह्यांची गावाला चांगली शिकवण आहे आणि ह्यांच्यापासून गाव आदर्श घेईल आणि ह्यांचा आदर्श घेऊन गाव प्रत्येक माणूस कमीत कमी 4-5 देशी गाई पाळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गोठ्यामध्ये किमान 100 खिल्लार गायींचं संगोपन करण्याचा देशमुखांचा मानस आहे. त्याचप्रमाणे मोठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट खतांचा कारखाना असलेल्या देशी गायींचं संगोपन केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यात देशमुखांप्रमाणे नक्कीच मदत होईल. भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पंढरपूर.